जगाची बावली वेद शास्त्र देती बाई म्हणती ज्ञानाबाई आई समग्र जगाची आई. म्हणून संतांच्या कृपेने किती वायाला गेलेला माणूस कसा सुधारतो अशी एक कथा आपण आता 5 मिनिटात पाहिजे. ती कथा अशी आहे की आजारपणी म्हणजे पूर्ण मायेच्या अधीन गेलेला, ईर्ष्याच्या अधीन गेलेला, गांड्याला बड्या करू लागला, भजन पूजन सगळं विसरून गेला, बदिरापान करू लागला, जाय तिकडे इकडे लोका जोडी भांडवल त्याच्या वर्तणुकीत फरक पडला. एकदा बाहेर तो गेला लुटाय करता लोकाला, गावात साधू आले. साधू उत्तर प्रदेशचे साधू होते. त्यांनी विचारलं की ग्राम में कोई भोजन की व्यवस्था हो जाएगी? उत्तर वाट्यावरती लोक होते ना आजा पहिले घरला लोक मोठे करतात वो घर आहे बोले वो आजा पहिले आले ते काही घरी नव्हते आपल्याला माय बाई सांगता येत नाही. आमच्या देशात रस्ता हुकलेली मायबाई संत कृपेनं रस्त्यावर येते, स्वतःचा उद्धार करते यांच्यावर नाही, सगळ्या नगराचा उद्धार करते. शिवलीला म्हणून वातावरण महानंदा माय वेश्या सोनीपती होता, जगाच्या दृष्टीने वेश्याचा कोण पडला, पण पुन्हा मार्गावर आली आणि समग्र नगरीचा उद्धार केला, स्वतःचा नाही केला. असा आमचा देश आहे बा. आमच्या देशात तर बिघाड सांगणारे लोक नाही, पण आता भलतंच प्रदूषण झालं, पाण्यात प्रदूषण, म्हणून गुडघे दुखायला लागले डोळ्याला बरोबर. पाण्याचं प्रदूषण समजलं, विचाराचं प्रदूषण भलतंच भयानक. विचारात ज्यावेळेस भेसळ होते त्या टायमाला आईला विचारित नाही, बापाला विचारित नाही, संसार गडकरीत नाही, इकडचा तिकडचाच भाजीवाडी उकाडला, मानते आवडलं तो कुठलाच राहत नाही, ना संसार ना परमार्थ वायाला जातो विचारा. साधू संतांच्या संस्कारानं मातीचं काय होतं, ते लोक आले साधू तिथं होते, पाय उभे आहे, पाय पुढे अजब आहे. बोले अम्मा साधू को भोजन मिलेगा क्या? साधू ने प्रसाद खाया तो उनका भी उद्धार कर दिया, बेड़ा पार हो गया उसका. आपको समझ में आया? हिंदी भाषी के साधू आलेले त्या माईनं आपलं शिला पाणी केलेलं आहे. साधू जेवले. साधू विचारते अम्मा जजमान कहाँ गए? जजमान तो दूसरी बोल गए. बोले जजमान कब आएंगे? कोई पता नहीं. बोले तिकडे जिल्हा परिषदेच्या शाळेवरती शिव आहे तो मास्तर आहे टायमवर यायला, कधी कधी ते टायमवर शिकाय याला शिकार लागेल दाखल येईल सांगता येईल, सकाळी दुपारी कब आएगा कोई पता नहीं. बोले जजमान. असं बोलत मी तिथे जजमान आले. साधू जेवून बोले जजमान माताजी ने भोजन तो खिलाया लेकिन कोई भोजन दक्षिणा पहले में चौवानी आठानी उसको भी दे दो, चौवानी दो, आठानी दो, रुपये दो, उसको भी दे दो. अरे बोले मेरे को पैसे ना नहीं दूंगे. जरा जरा वाटतं बरं तुम्ही ते सांगा. ते बोले मेरे को जाना नहीं तुमने. मैं कौन है? अच्छा अमीर कहते बोले इसको. तो बापरे. ते बोले आप कुछ भी हो लेकिन दक्षिणा दे, रुपया दो, आठानी दो, चौवानी दो, भोजन दक्षिणा. तो म्हणतो मेरे को पहचाना नहीं. बोले तुमने? हाँ तुम्हारा बाढ़ विस्तार फल के लोग ना पाए. तो आजा भी बोल रहा पहचाना नहीं तुमने. मैं बोले
साधू म्हणे तुम कुछ भी हो हमारे को क्या करने लक्षण नाही. तो म्हणतो आता माझं हिच्या पुढं काही चाललं तुमचं माकड हाड बोबलं त्याला कठोरे इकून घेतले असते. ते साधूने सांगितलं मत दो पत्र मत दो पैसे मत दो लेकिन एक तो भी करो. बोले क्या आपको जब बच्चा हो जाएगा बोले क्या करोड़ रुपये बच्चा हो जाएगा उसका नाम नारायण. ये साधु बोलने लगे इसका नाम नारायण रखने से उसका क्या फायदा हो जाएगा. ये बोलने लगा है अभी कैसे भोले भाले बोले मेरे बच्चे का नाम रखने से इनको क्या मिलेगा. लेकिन साधु बोले कि इसका नाम क्या रखो नारायण. आपको तो समझ में आ रही है ना भाषा मेरी हिंदी टूटी फूटी हिंदी बोलते रहते फकीरांची. पुढे झालं मुलगा झाला साधू निघून गेली तर नारायण त्याला विचार पाच लेकरू शेट वर त्याचा सगळा जीव कशात नारायण मध्ये. हा मोठं झालं पोरगं नारायण अरे मला पाणी आण रे ठीक आहे इथून पाणी नारायण तरी पाणी लाव त्याला लाव मोठा व्हायचं क्या आला नारायण नाम आला नारायण तुझे चलना अरे नारायण मुझे बहुत भूख लगी है मुझे कुछ ला ले खाली चीजें रोटी बेटी ला ले नारायण ला. नारायण यहाँ पे बैठ नारायण मेरे पास बैठ मैं बूढ़ा हो गया मैं आजकल जाने तो आ गया नारायण मेरे पास बैठ. ये लेकर बसा वो उठ के नारायण कहाँ जा रहा जल्दी इधर आ. नारायण 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 त्याचे दूध भरती तिथे तोंडात जप असं त्याचा बराच जप धरलाय नारायण नारायण हजार मेळ पापर असणे नामे तरला हो नावर सापडते साखर कळत खाता न कळत खात असला का देवाचं नाव कसं घ्या वाल्याकडे नाव घेतलं मरा मरा भरायचं नंतर माणसून मारले आम्ही तेव्हा मरा मरा म्हणतात राम राम म्हणला इतकं काय राम म्हणतात